स्टार्ट. परिच्छेद. अध्यक्ष महाराज, या सभागृहापुढे माननीय सदस्यांनी जे जुगार प्रतिबंधक विधेयक आणले आहे त्याला पाठिंबा देण्याकरिता मी उभा आहे. या ठिकाणी मला हे नमूद करणे आवश्यक वाटते की महाराष्ट्र राज्य हे एक पुरोगामी राज्य आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अनिष्ट प्रथेला उत्तेजन द्यावयाचे नाही असेच या सरकारचे आजपर्यंतचे धोरण राहिले आहे. त्याच धोरणाला अनुसरून या सरकारने अनेक अनिष्ट प्रथा या राज्यातून नाहीशा केलेल्या आहेत. अध्यक्ष महाराज, आज माननीय सदस्यांनी जे जुगार प्रतिबंधक विधेयक आणले आहे ते जसेच्या तसे मंजूर करावे असा त्यांचा आग्रह नसेल अशी माझी अपेक्षा आहे. मला वाटते की सरकारने या अनिष्ट प्रथेकडे लक्ष वेधले जावे एवढाच हे विधेयक आणण्यामागील हेतू असावा आणि तो हेतू पूर्णतः साध्य झाला आहे असे मला स्वतःला वाटते. मनुष्याला फारसे कष्ट करावे न लागता आपणास भरपूर पैसा मिळावा असे सतत वाटत असते आणि त्यामधूनच कोणत्याही स्वरूपात का होईना परंतु पैसा खर्च करून आपल्या नशिबाची परीक्षा घ्यावी असे त्याला वाटत असते. याच दृष्टिकोनातून घोड्यांच्या शर्यतीला जाऊन पैसे लावणे किंवा मटक्यासारख्या जुगार खेळणे या गोष्टी तो वर्षानुवर्षे करीत असतो. आज आपले भाग्य उघडले नाही तर उद्या निश्चितच उघडेल याच आशेवर हा जुगारी मनुष्य जगत असतो. परिच्छेद. अध्यक्ष महाराज, जुगार खेळणाऱ्या लाखो लोकांपैकी हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या भाग्यशाली इसमांना काही पैसे मिळतात आणि बाकीचे सारे लोक आपले पैसे गमावून बसलेले असतात. परंतु त्या पैसे मिळालेल्या लोकांचे उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे त्या भाग्यवान माणसांच्या रांगेत आपणही कधीतरी जाऊन बसू याच आशेवर तो आपले पैसे घालवीत असतो आणि आपल्या संसाराची धूळझाक करीत असतो. आपल्या घरातील लोकांच्या नित्याच्या गरजा भागविण्यासाठी ठेवलेले पैसेही ही माणसे जुगारावर उधळतात आणि त्यांच्या घरातील माणसांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. या गोष्टीची जाणीव शासनाला आहेच, परंतु ती अधिक तीव्रतेने करून देण्याकरिताच माननीय सदस्यांनी हे विधेयक आणलेले आहे. लोककल्याणाच्या योजना आखण्याकरिता आपण या ठिकाणी नियम आणि कायदे करीत असतो आणि त्याला अनुसरूनच लोकांमध्ये असणारी जुगाराची ही अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी या शासनाने आपले प्रतिबंधक कायदे अधिक कडक करणे आवश्यक आहे. मला स्वतःला असे वाटते की याबाबतीत पोलिसांना शासनाने अधिक अधिकार देणे जरूर आहे. अर्थात यामुळे निरपराध त्रास होणार नाही याची काळजी पोलीस खात्याने घेणे जरूर आहे. मी सभागृहाचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. जुगारापासून सामान्य माणसाला वाचविण्यासाठी सरकारने कडक पावले टाकावी आणि या विधेयकामागील तत्वांचा स्वीकार करावा एवढेच मी म्हणेन. स्टॉप.